मेहनतीमुळे हे सगळं खेळायला खूप मजा येते आणि खूप मजा पण आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढे मॅच साठी. तर हा होता बंटी गबस, अतिशय चांगला खेळ. शेवटच्या चेंडूवरती बीट झालेत, परंतु वातावरण पूर्णपणे टाईट केलं होतं समोरच्या टीमने सुद्धा. सो जाऊयात पुढच्या मॅच कडे, ज्या ठिकाणी अमित आपल्या समेत जोडले जाणार आहेत. दोन्ही टीम एक एक प्रतिनिधी पाठवा. सातत्यानं वारंवार केलेली एकच जयेश अहिरे आपल्याला जोडले जाणार आहेत या मॅच करिता. ओव्हर टू जयेश. हॅलो, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू मंचाशी संपर्क साधायचा आहे, मंचावर यायचं आहे. एक आयोजन कमिटीच्या वतीनं अनाउन्समेंट करण्यात येते, जर का एक्स्ट्रा प्लेयर बॉल पडायच्या अगोदर नाही आला तर डायरेक्टली एका धावाने पॅनलाइज केलं जाईल. हे स्ट्रिक्ट वॉर्निंग आयोजन कमिटीच्या वतीनं, त्यामुळे त्या गोष्टीला सर्वांनी फॉलो करायचंय. तर सन्मान करणार आहोत मंचावरती उपस्थित मान्यवरांचा. मी विनंती करेल आदरणीय तेजस कांबळे यांना की आपण सन्मानित करायचं. वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार रणजितदादा पाटील यांना या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. रणजितदादा, आपणास विनंती, आपण या समोर आपला यथोचित सन्मान फुलपाडा प्रीमियर लीग, फुलपाडा क्रीडा मंडळ, तेजसजी कांबळी आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात येतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपली सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. आणि त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सदस्य समाधान दादा काळे यांनी सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवली आहे. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक तेजस्वी कांबळे यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात करायची. वळूया सामन्याकडे. पुढील होणार सामना मयूर 11 वर्सेस सर्वेश 11. प्रथम गोलंदाजी मार्कवर आहेत ते रत्नेश आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1 धावेसाठी आणि धावफलक सुरू झालेला आहे. धावफलकावरती धाव संख्या लागली आहे ती 1. रत्नेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट करतायत. शुभम यांना उजव्या हाताचा फलंदाज जीवदानी माऊली या संघाकडून खेळत असताना आज मात्र सर्वेश 11 या संघाकडून नेतृत्व करत आहे. आणि अवांतर असा चेंडू नोच्या दृष्टिकोनातून आणि एक वनडीच्या स्वरूपात अशा 2 धावा मिळालेल्या आहेत आणि धावफलक सरसावते आणि धावफलक वरती स्कोर लागले आहेत ती 1 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा रत्नेश सज्ज. पाहूया काय करतायत डावकुरा गोलंदाज. आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1 धाव मिळालेली. धावफलकामध्ये बदल. धावसंख्या झाली आहे ती 4. 2 चेंडू पहिल्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि धावफलकावरती धावसंख्या झाली आहे ती 4 सर्वेश 11 या संघाची. शुभम खांडेकर उत्कृष्ट खेळाडू सर्वेश 11 या संघाकडून खेळत असताना एक हलक्या हाताने धाव काढली आणि धावफलक बदल. आणि स्ट्राइक वरती येते संकेत यादव. आणि पुन्हा एकदा वनडीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 6. 4 चेंडू 6 धावा. 2 चेंडू उर्वरित पहिल्या षटकातील. पाहूया काय करतायत रत्नेश. पुन्हा एकदा शुभम खांडेकर स्ट्राइक वरती. एक धाव मिळाले. समोर जे कोणी बसलेले आहेत खेळाडू त्यांनी मागे सरकायचं आहे पडदा सोडून. कृपया पडदा सोडून मागे बसायचंय. थोडं कैलास सगळ्यांना मागे घ्यायचं आहे. कैलास यांना विनंती आहे थोडं मागे घ्यायचं आहे सगळ्यांना. शेवटचा चेंडू आणि प्रहार करण्याचा प्रयत्न. तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 7. सर्वेश 11 या संघाची धावसंख्या होते ती 7.
सागर पाते यांना विनंती आहे, थोडंसं पडद्याच्या मागे बसायला सांगायचंय आणि पडदा सोडून बसायचंय. बॅट काढा ती. धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. राईट आर्म राऊंड मारा करतायत रोहन. पहिला हाताळलेला चेंडू, 1 धाव मिळालेली आहे आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 8. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे आणि हा दुसरा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू वंटीच्या स्वरूपात. स्ट्राईक मात्र रोटेट होते आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 9. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड मारा करतील शुभम खांडेकर यांना रोहन. धावसंख्या झाली आहे ती 10. संकेत यादव पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. सिंगलच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ती 11. मारण्यात प्रहार करण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मनीष सातार्डेकर यांच्याकडून. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मनीष सातार्डेकर. निर्धाव असा टाकलेला चेंडू आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील उर्वरित. धावसंख्या होते ती 11. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू झालेले. शेवटचा चेंडू उर्वरित. राईट आर्म राऊंड मारा करतील शुभम खांडेकर यांना रोहन. आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि 1 धाव मिळालेली. धावसंख्या झाली आहे ती 12. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 12. बिनगडी बाद 12. सर्व्हिस 11 या संघाची धावसंख्या झाली आहे ती 12. तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळतील सौरभ विश्वकर्मा. प्लेयर्स या संघाकडून खेळत असतात. आज मात्र मयूर 11 या संघाकडून खेळताना पाहूया काय करतायत. सौरभ विश्वकर्मा एक उत्कृष्ट गोलंदाज, एक उत्कृष्ट फलंदाज, ऑलराऊंडर म्हणू शकतो आपण सौरभ विश्वकर्मा. राईट आर्म राऊंड मारा करतील शुभम खांडेकर यांना. शुभम खांडेकर उत्कृष्ट टक धरून आहेत आणि मात्र मारण्याचा प्रयत्न. गडी बाद झालेला आहे. षटकार मारलेला आहे शुभम खांडेकर यांनी आणि गडी बाद झाले. मनीष झा स्ट्राईक वरती. पाहूया काय करतायत. सर्वेश 11 या संघासाठी सौरभ विश्वकर्मा. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील आणि गडी बाद झालेला आहे. बोल्ड झालेला आहे गडी. उत्कृष्ट स्ट्राईक एंड वरती शुभम. अवांतर असा चेंडू. एक डिसिजन कळवायचा आहे. अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. +1 आहे.
2 धावा मिळालेल्या आहेत. सर्वेश इलेव्हन या संघाला 1 धावेची पॅनल्टी आहे. त्यांचा कोणताही अतिरिक्त खेळाडू इथे नसल्यामुळे 1 धावेची पॅनल्टी देण्यात आलेली आहे. डिसिजन कळवायचा आहे. संतोष वाईड. अवांतर असा चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 15. दोन चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू पाहूया. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पाहूया. सौरभ विश्वकर्मा. 1 रनाची पॅनल्टी लागलेली आहे सर्वेश इलेव्हन या संघाला. 1 अतिरिक्त खेळाडू इथे नसल्यामुळे कृपया स्पर्धेचे काही नियम आहेत ते पाळावे. सगळ्या संघांना ही विनंती आहे. आपला 1 अतिरिक्त खेळाडू इथे बसवायचा आहे. तीन चेंडू धावसंख्या झाली आहे ती 4 चेंडू 17 धावा धावफलकावरती लागले आहेत. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. सौरभ विश्वकर्मा राईट आर्म राऊंड मारा करतील. संकेत यादव यांना पुन्हा, आणि हा मारण्याचा प्रयत्न झेलबाद होण्याची संधी होती मात्र धावबाद झालेला आहे. संकेत यादव उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालेलं आहे. झेल जरी सुटला असला तरी धावचीत करण्यात यशस्वी झालेले आहेत. घरी घरी रक्त झाले रामाचा ना माझी काही प्रीतली गौरी गेला घरी ना घरी घरी रक्त झाले रामाचा ना माझी काही प्रीतली. शेवटचा चेंडू उर्वरित तिसऱ्या षटकातील. धावसंख्या झाली आहे ती 17. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावरती ती 18. सर्वेश इलेव्हन या संघाची धावसंख्या झाली आहे ती 18. संघ मालकांना विनंती आहे की जेवणाची तयारी झालेली आहे तरी ज्यांचे सामने त्वरित नसतील त्यांनी आपलं जेवण करून घ्यायचं आहे. सगळ्या संघाच्या ओनरना विनंती आहे. टीम ओनर यांना विनंती आहे एक संघाने येऊन कृपया जेवणाचं मनीष तातर्डेकर राईट आर्म ओव्हर आणि हा पहिला टाकलेला चेंडू आणि फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केलेला निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट टाकतायत मनीष सातार्डेकर. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा एक खेळाडू. वय वर्ष 40. एक धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 19. चौथ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. हा एक मात्र असा गोलंदाज आहे जो कुठल्याही वयोगटात खेळू शकतो आणि अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत पुन्हा एकदा बदल. धावसंख्या झाली आहे ती 20. 2 चेंडू हाताळलेले आहेत मनीष सातार्डेकर आणि 2 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि हा गडी बाद झालेला आहे. उत्कृष्ट फेकी केलेली आहे आणि तेवढंच उत्कृष्ट कलेक्ट केलेलं आहे मनीष सातार्डेकर यांनी आणि गडी बाद केलेला आहे आणि धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या झाली आहे 20. याच्या पुढील होणारा सामना अल्पेश इलेव्हन वर्सेस डॅडी इलेव्हन. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीचा कॉल होणार आहे त्यांनी
टॉस का बॉस मध्ये यायचंय. पुन्हा एकदा मनीष सातार्डेकर. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. आणि एक धाव मात्र काही रोखू शकले नाही. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 21. पुन्हा एकदा मनीष सातार्डेकर सज्ज. अंशुमन स्ट्राईक वरती, पाहूया काय करतायत. आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि वंडीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 22. 5 चेंडू झालेले आहेत चौथा षटकातील. शेवटचा चेंडू हाताळताना मनीष सातार्डेकर. राईट आर्म ओव्हर द विकेट, पाहूया काय करतायत. पुन्हा एकदा सज्ज. आणि हा स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, गडी बाद होऊ शकला असा गच्चा, असं थोडंसं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव मिळालेली आहे आणि दोन धावा मिळालेल्या आहेत का कळवायचंय. 2 धावा मिळालेल्या आहेत. बेल्ट्स सागर बेल्ट्स काही पडले नव्हते, त्यामुळे 2 धावा मिळालेल्या आहेत. आणि धावसंख्येत बदल झालेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 24. अल्पेश 11 आणि डॅडी 11. दोन्ही कॅप्टन आलेत का? अल्पेश 11 आणि डॅडी 11 नाणेफेक केली जाणार आहे. समाधानता काळे आपण या आपल्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. सलामचे दोन्ही कर्णधार सिद्धेश आणि अक्षय. समाधानता काळे यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. हेड्स इज द कॉल. टेल इट इज. थँक्यू समाधान दादा, आपण स्थानापन्न व्हायचंय. सिद्धेश, टॉस जिंकला काय निर्णय असेल? फिल्डिंग घेऊ. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि फिल्डिंग करत असताना गोलंदाज आणि त्यानंतरच्या बॅटिंगसाठी फलंदाज कोणावरती जास्त मदार असणार आहे? बॉलिंगमध्ये आहेत सोयम, कार्तिक वगैरे आहेत आणि बॅटिंगमध्ये पण सेम. कसं वाटतं फुलपाडा प्रीमियर लीगचं यावर्षीचं आयोजन? फुलपाड्यातलं एकदम मस्त आयोजन म्हणजे याच ग्राउंडवर होतं आणि यावर्षी एकदम मस्त आयोजन झालंय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अक्षय, थांबावं लागणार आहे. टॉस जिंकला तर काय निर्णय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणात घेतलं असतं. कसं वाटतं इथे आता खेळत असताना फुलपाडा प्रीमियर लीग एक मोठ्या रंगामध्ये, मोठ्या ढंगामध्ये आली आहे? खूप चांगलं वाटतंय. लास्ट इयरपेक्षा ह्या वर्षी जरा चांगलं वाटतंय. आणि एकंदरीत पहिली बॅटिंग करायची किती, कोणत्या फलंदाजावरती जास्त विश्वास आणि भरोसा असणार आहे? आता ते गेमवरती डिपेंड आहे. फिल्डिंगचं आमचं कसं आहे, बॉलिंग कशी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बॅट्समॅन कसा खेळतो त्याच्यावरती आम्ही डिपेंड करू शकतो कसं काय त्यांना विकेट वगैरे काढायचे आणि त्यांना किती रनापर्यंत रोखू शकतो ते. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तर टॉस झालाय, टॉस जिंकला अल्पेश 11 आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले टीम डॅडी 11 या संघाला. एक मोठी मॅच यानंतर सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. जयेशजी आपल्या समेत जोडले जातात. कितीचं टार्गेट आहे? 24चं टार्गेट. 1 धावाची पॅनल्टी त्यामधून मायनस केलेली आहे. सो चर्चा केली जाते, त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत येईल. टीम ओनर्सना विनंती आहे की जेवणाची सुरुवात झालेली आहे तरी सुद्धा ज्यांचे सामने 1-2 सामन्यानंतर असतील त्यांच्या टीमनी जेवून घ्यायचं आहे. टीम ओनरना विनंती आहे आपली टीम घेऊन जेवण घ्यायचं आहे आणि जेवणाला सुरुवात करायची आहे. 1-2 सामन्यानंतर ज्यांचे कोणाचेही सामने असतील त्यांनी जेवणाला सुरुवात करायची आहे. निर्णय कळवायचा आहे सिद्धांत वारंग.
निर्णय कळवण्यात येईल. तीन धावा मिळालेल्या आहेत. 3 धावा मिळालेल्या आहेत. पंचांनी चेक करून जो डिसिजन कळवलेला आहे त्याप्रमाणे 3 धावा आणि धाव फलक पुन्हा बदललेला आहे आणि 25 धावा लागलेल्या आहेत. 25 धावांचं टार्गेट मयूर 11 या संघाला. 1 धावेची पॅनल्टी लागली होती सर्वेश 11 या संघाला. कृपया सर्व संघांना विनंती आहे की नियमाचे पालन करायचे. आशु डोंगरे यांना विनंती आहे त्वरित बाहेर यायचं आहे मैदानाच्या. नरेंद्र ब्रह्मा कॉम्प्लेक्स मधले कदम काका आहेत, त्यांनी जॉन्टीशी संपर्क साधायचा आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सर्वेश 11 या संघाला विनंती आहे त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. निखिल पवार यांना विनंती आहे त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, विलंब करू नये. स्ट्राईक वरती अमित लाड आणि सौरभ विश्वकर्मा दोघही उत्कृष्ट फलंदाज. सौरभ विश्वकर्मा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. प्लेयर्स या संघाकडून नेहमी खेळत असतात. आज मात्र मयूर 11 या संघाकडून खेळताना पाहूया काय करतायत. 25 धावांचे आवाहन पाठलाग करताना कशी खेळी करतील पाहूया. या सामन्यामध्ये स्ट्राईक एंड वरती अमित लाड आणि नॉन स्ट्राईक वरती सौरभ विश्वकर्मा. याच्या पुढील होणारा सामना अल्पेश 11 वर्सेस डॅडी 11. अल्पेश 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. वळूया या सामन्याकडे. मनीष झा राईट आर्म राऊंड. अमित लाड यांना काही कळलेला नाहीये चेंडू, मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे आणि धावफलक सुरू झालेला आहे आणि धावफलकावरती धावसंख्या लागली आहे ती 1. कृपया आशु सौरभ विश्वकर्मा स्ट्राईक वरती आणि वंडीच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. वंडी असली तरी सुद्धा स्ट्राईक रोटेट होत आहे आणि पुन्हा एकदा अमित लाड स्ट्राईक वरती. राईट आर्म राऊंड मारा करतील मनीष झा. अमित लाड यांना पाहूया काय करतायत. उजव्या हाताचे गोलंदाज आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि धावफलकामध्ये बदल. धावफलक सरकते आणि धावफलकावरती धावसंख्या लागल्या आहेत त्या 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. 25 धावांचं असं लक्ष मयूर 11 या संघाला. सौरभ विश्वकर्मा पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. पाहूया काय करतायत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू सौरभ विश्वकर्मा आणि वंडीच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत मनीष झा. 25 धावांचे लक्ष मयूर 11 या संघाला. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1-1 धाव करून धावसंख्या पुढे सरकावत आहेत अमित लाड आणि सौरभ विश्वकर्मा. 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात मनीष झा यांनी सर्वेश 11 या संघाकडून खेळताना. राईट आर्म राऊंड पुन्हा एकदा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा झालेल्या आहेत. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती बिनगडी बाद 6 मयूर 11 या संघाच्या.
सर्वेश 11 ओमकार काशेकर यांचा हा संघ. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत स्वतः टीमचे ओनर ओमकार कासेकर. पाहूया काय करतायत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मयूर 11 या संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. पुन्हा एकदा सौरभ विश्वकर्मा स्ट्राईक वरती 25 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना ओमकार कासेकर राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करतील सौरभ विश्वकर्मा यांना. आणि अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 7. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 8. पुन्हा एकदा एक धाव. यांना माहिती आहे छोटं आणि माफक असं लक्ष आहे ते 25 धावांचं. त्यामुळे सिंगल काही घाई गडबड करण्याची गरज नाही. सिंगल देखील काढून मॅच एकतर्फा होऊ शकते. आणि पुन्हा एकदा वनडीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 10. 3 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. ओमकार यांनी एक अवांतर असा चेंडू टाकले होता. अमित लाड कॅल्क्युलेटेड गेम खेळत असताना पंचक्रोशीत गाजलेला असा खेळाडू अमित लाड प्लेयर्स या संघाकडून खेळत असतो. आता मात्र मयूर 11 या संघाकडून खेळताना आणि सौरभ विश्वकर्मा यांनी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 12. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील ओमकार कासेकर. पाहूया काय करतायत राईट आर्म ओव्हर दी विकेट अमित लाड यांना. आणि पुन्हा एकदा एक धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 13. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13 बिनगडी बाद मयूर 11 या संघाची. निखिल पवार राईट आर्म ओव्हर दी मारा करतील. जीवदानी माऊली या संघाकडून नेहमी खेळत असतात आणि 3रं षटक हाताळत असतात किंवा 4थं षटक हाताळत असतात. निखिल पवार आता मात्र 3रं षटक हाताळत आहेत. सर्वेश 11 या संघाकडून अमित लाड यांना. आणि मारण्याचा प्रयत्न होता आणि तेवढेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव काही रोखू शकलेलं नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे मनीष यांचं. एक धावेने धावफलक पुढे जाते आणि धावफलकामध्ये चेंज होते आणि धावफलक झाले ते 14. आणि गडी बाद झालेला आहे. उत्कृष्ट टाकलेला चेंडू निखिल पवार आणि गडी बाद झालेला आहे. त्रिफळाचीत झालेला आहे तो सौरभ विश्वकर्मा. थँक्यू डीजे. स्ट्राईक वरती उतरलेत ते रत्नेश. पाहूया काय करतायत. निखिल पवार यांनी उत्कृष्ट टाकलेला चेंडू आणि त्रिफळाचीत केलं होतं मागच्या चेंडूवरती. सौरभ विश्वकर्मा यांना 3रा चेंडू घेऊन येत आहेत निखिल पवार. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढलेला चेंडू. धावफलकामध्ये बदल. धावसंख्या झाली आहे ती 15. कृपया माफ करायचं. 5 धावा मिळालेल्या आहेत. 5 धावा मिळालेल्या आहेत. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 4 धावा मिळालेल्या आहेत. आणि हाच तो टर्निंग पॉइंट होऊ शकतो सामन्याचा. अवांतर अशा 4 धावा मिळालेल्या आहेत आणि टोटल 5 धावा मिळालेल्या आहेत संघाला. आणि धावसंख्या झाली आहे ती 19. 3 चेंडू झालेले आहेत निखिल यांचे. 3ऱ्या षटकातील 4था चेंडू निखिल पवार. आणि उत्कृष्ट मारलेला चेंडू. मी म्हटलं होतं एक उत्कृष्ट खेळाडू आहे अमित लाड.
पंचक्रोशीत असा गाजलेला खेळाडू अमित लाड प्लेयरच्या संघाकडून खेळत असताना धावसंख्या झाली आहे ती 20. उत्कृष्ट असं स्टारकास्ट मयूर 11 या संघाकडे आहे. मनीष सातार्डेकर, अमित लाड, सौरभ विश्वकर्मा, रत्नेश, सागर उत्कृष्ट असे खेळाडू आहेत. आणि पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. निखिल पवार आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू रत्नेश यांनी आणि सिंगल धावेने धावफलक बदलते. धावफलकावरती धावफलक लागले आहेत ते 21. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला आणि गडी बाद होऊ शकतो का? नाही. एक धाव मिळालेली आहे. एक चोरटी धाव काढलेली आहे अमित लाड यांनी आणि धावफलकामध्ये बदल झाले. धावफलक झालेले आहे ते 22. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक झाले ती 22. 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता मयूर 11 संघाला विजयासाठी. माफक असं कॅल्क्युलेशन आहे. 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता मयूर 11 संघासाठी. पाहूया काय करतायत सर्वेश 11 या संघाकडून. अवांतर अशा 4 धावा ओव्हरथ्रोच्या स्वरूपात खर्च केल्या होत्या. सहा चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता मयूर 11 या संघाला. पाहूया काय करतायत सर्वेश 11 यांच्याकडून. संकेत यादव एक उत्कृष्ट उजव्या हाताचा गोलंदाज. अमित लाड स्ट्राइक एंड वरती राईट आर्म राऊंड मारा करतील संकेत यादव. आणि हा पहिला टाकलेला चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळालेली आहे. 1 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 23. 2 धावांची आवश्यकता 5 चेंडूमध्ये. माफक असं कॅल्क्युलेशन आहे. स्ट्राइक एंड वरती रत्नेश. राईट आर्म ओव्हर मारा करतील संकेत. सर्वेश 11 या संघाकडून क्लोज अशी फिल्डिंग लावलेली आहे. पाहूया रोखू शकतात का फलंदाज रत्नेश याला. आणि अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 24. 5 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता रत्नेश. पाहूया काय करतायत. आणि मारण्याचा प्रयत्न मात्र गडी बाद झालेला आहे. गडी बाद झालेला आहे. झेल बाद झालेला आहे. पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहायचंय सामन्यासाठी. डॅडी 11 वर्सेस अल्पेश 11. अल्पेश 11 यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तयार राहायचंय. शेवटचा चेंडू आणि 1 चेंडूमध्ये आणि हा चौकार मारलेला आणि चौकाराने संघ विजय झालाय. तो मयूर 11 उत्कृष्ट खेळी केली होती. अमित लाड, सौरभ विश्वकर्मा यांनी